तर आज आपण बघणार आहोत, आता ही एक डायग्राम आहे आणि याच्यामध्ये काही नंबर्स दिलेले आहेत आणि ह्या नंबर्स मध्ये की ह्या नंबर्सचं आणि याचं रिलेशन काय असू शकतो हे बघणार आहोत. तर जर समजा की आपल्याला एकदा बघावं लागेल कोणाचा स्क्वेअर आहे का, किंवा काही प्लस केल्याच्या नंतर नंबर येतो का, मायनस केल्याच्या नंतर. तर आता इथे जर मी बघितलं तर 51 प्लस 8 जर केली तर किती होतात, 59. 59 मध्ये 5 ऍड केले पुन्हा तर किती होतं, 64. बरोबर की नाही. मग आता 64 काय आहे, 64 कोणाचा स्क्वेअर आहे, 8 चा, म्हणून लास्टला काय आहे, 8 आहे. आता नेक्स्ट आहे हे बघूया आपण, म्हणजे बरोबर येतंय का. आता 39 मध्ये जर 7 ऍड केले तर आपला आन्सर किती येईल, 46. आणि 46 मध्ये 3 ऍड केली तर किती येईल, 49. 49 कोणाचा स्क्वेअर आहे, 7 चा स्क्वेअर आहे. आता माझं नेक्स्ट आहे 6. 6 प्लस जर 6 केलं तर आन्सर किती येतोय, 12 येईल. आता 12 मध्ये जर मी हे सगळे नंबर ऍड करून बघितले, आपण क्रॉस चेक करून बघितलं. आता 12 मध्ये जर हा 2 ऍड केला तर आन्सर येतो 14. 14 कोणाचा स्क्वेअर आहे का, नाही, म्हणजे हा पण ऑप्शन नाही. आता जर 12 मध्ये पुन्हा मी जर 6 ऍड केले तर आन्सर येते 18. 18 कोणाचा स्क्वेअर आहे का, नाही. त्याच्या जर मध्ये 12 मध्ये जर आपण 9 ऍड केले, 9 ऍड केल्याच्या नंतर 21 आन्सर येते. हा कोणाचा स्क्वेअर आहे का, नाही. मग लास्ट ऑप्शन आहे आपल्याकडे, फर्स्ट ऑप्शन, म्हणजेच 12 मध्ये जर मी 4 ऍड केले तर आपलं आन्सर येते 16. 16 हा कोणाचा स्क्वेअर आहे, 4 चा स्क्वेअर. मग इथे आन्सर किती येईल, 4. ऑप्शन